नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज आपल्याला बोटनेक ब्लाउजची 38 छातीची बॅक साईडची डिझाइन जी आहे ती बनवायची आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील, सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायचं आहे। व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे जेणेकरून तुम्हालाही तो प्रश्न असू शकतो। तर कशा पद्धतीने गळा टीच करायचा आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। इथे पाहू शकतात, हा आपण बॅक साईडचा पार्ट घेतलेला आहे। आता याची उंची जी आहे ती तुम्हाला सांगणार आहे। पूर्ण उंची आहे पाहू शकतात 15 इंच आहे। तयार 14 आहे, 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे। तसंच आपल्याला गळ्याची रुंदी जी आहे ती घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण टोटल शोल्डर जे आहे ती 7.25 घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 4.5 ची। हे पहा 4.5 ची गळाची रुंदी जी आहे ती घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला पाठीमागलचा गळा उंची जी आहे ती आपल्याला 4.5च घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला या साइडनेही 4.5 वर एक मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे 1.5 इंच आणि हा गोल राउंड जो आहे तो अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर बॅक साइडला आपल्याला सोडायचा आहे खालच्या साइडने 4.5 इंच खालच्या साइडने सोडायचा आहे। हे पहा इथे आपण 4.5 वर मार्किंग केलेला आहे। तसंच आपल्याला 4.5 चा हाही बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशा रीतीने। आणि इथे आपल्याला छोटासा पान आकाराचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने देऊन घेतलेला आहे। आता हे आपण कट करून घेणार आहे। हे पहा अशा पद्धतीने आपण हा पूर्ण कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो पाठीचा ब्लाउज पीसचा जो भाग आहे तो या पद्धतीने असा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अस्तर जी आहे ती याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे अशा रीतीने। आणि आपल्याला हे गळ्याचा जो भाग आहे तो पूर्ण आपल्याला टिच करून घ्यायचा आहे। खालच्या साइडने हे कमरेच्या साइडने हे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। हे पूर्ण जे भाग आहे ते पूर्ण मी शिवून घेणार आहे आणि पलटवून घेणार आहे। अशा पद्धतीने हा पूर्ण आपण बॅक नेकचा डिझाइनचा गळा जो आहे तो पलटवून घेणार आहे। तर अगोदर आपण गळ्याची साइड जी आहे ती पूर्ण शिवून घेणार आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला अर्धा इंच अंतर किंवा पाव इंच अंतर सोडून व्यवस्थित अशी जॉईंट करून घ्यायचं आहे। तर आपण हे जो आहे तो अस्तरच्या साइडने जॉईंट करून घेत आहेत अशा रीतीने। तर या पद्धतीने आपण हा जॉईंट करून घेतलेला आहे। आता कमरेचा जो भाग आहे तोही आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला हा पलटायचा आहे गळा, त्याच्यामुळे तर असे छोटे छोटे कात्रीच्या सहाय्याने आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत। तर इथे थोडंसं मी दोन्ही साईडने गळ्याच्या साईडनेही कट मारून घेतलेले आहेत। इथे थोडीशी शिलाई जी आहे ती कमी पडलेली होती, मग तिथे मी सेम शिलाई करून घेतलेली आहे आणि तिथे कात्रीच्या सहाय्याने कट मारलेला आहे। आता हे पलटवून घ्यायचं आहे, आपल्याला व्यवस्थित असं पलटवून घ्यायचं आहे। आणि जे कोण काढलेले आहेत आपण ते तुम्ही तारच्या सहाय्याने किंवा कशाच्याही तुम्ही सहाय्याने स्क्रूड्रायव्हर जे असतो त्याच्या सहाय्यानेही तुम्ही ते व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत। तर या पद्धतीने वर काढून घेतलेले आहेत मी टोक जे आहे ती। आणि दाब शिलाई जी आहे ती आपल्याला या पद्धतीने देऊन घ्यायची आहे। याला तुम्ही कॅनव्हास वापरूनही पलटून गळा घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने मी इथे एकदम कडेला शिलाई मारून घेत आहे। तर अशीच शिलाई मी पूर्ण जी ब्लाऊज आहे पाठीमागलचा साईडचा मोंड्याचा भाग जो आहे तो पूर्ण मी टिच करून घेणार आहे। तर असाच हा पूर्ण मी टिच करून घेते। तर झालेला आहे। आता एक्स्ट्राचे कपडे जे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। आता हे आपण एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते कट करून टाकणार आहे। पूर्ण मी कट करून घेत आहे।
तर हे लक्ष द्यायचं आहे, कुठलंही ब्लाऊज तुम्ही शिवताना हे एक्स्ट्राचे कपडे कट करून घेतल्याशिवाय तुमचं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येणार नाही. त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे. तर हे व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत, पाहू शकता. तर हे झालेलं आहे कट करून. आता आपल्याला याला लेस लावून घ्यायचे आहे. त्या अगोदर आपण पाठीचे टक्स घेणार आहेत. तर पाठीचे टक्स आपण आडवा घेणार आहेत 4.5 आणि उभा घेणार आहे 4 इंच. त्यानंतर आपल्याला दोन्ही सेम आलेले आहेत का हे पाहायचं आहे. आलेले आहेत. त्यानंतर आपण इथे कमरेला दाब शिलाई 1 देणार आहेत. दाब शिलाई झाल्याच्या नंतर आता आपण याला लेस लावून घेणार आहेत. तर तुमच्याकडे ब्रॉडमध्ये लेस असेल तर तीही लावून घेऊ शकतात तुम्ही, किंवा इथे मी आता छोटीशी लेस जी आहे ती एकदम नाजूकमध्ये लेस जी आहे ती वापरून घेणार आहे, म्हणजे लावणार पण आहे या अशा पद्धतीने. तर जो आपला गळ्याचा भाग जो आहे जिथे कोण आलेला आहे तिथे तुम्ही या पद्धतीने अशी फोल्ड करायची आहे. थोडीशी तुम्हाला दिसलंच असेल, या पद्धतीने फोल्ड करून व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे. तर नाजूकमध्ये लेस लावलेली आहे मी, जास्त ब्रॉडमध्ये नाही आहे वापरली. तर अशा रीतीने ही लेस जी आहे ती मी जॉईंट करून घेतलेली आहे. तर पाहू शकता इथेही मी जो कोन आलेला आहे त्या कोनवर मी थोडीशी दुमडवून व्यवस्थित अशी जे आकार आहेत त्याच पद्धतीने लेस लावून घेतलेले आहे. तर अशा रीतीने झालेले आहे. आता हे झालेले आहे. आता याला आपण इथे नॉट लावून घ्यायचे आहे. तर आता इथे आपण हे नॉट बसवणार आहेत आणि याला आपण कपड्याचे लटकन जे आहेत ते बनवून घेणार आहेत. दोन्ही साईडनी या पद्धतीने मी हे लटकन जे आहे ते लावून घेणार आहे. तर त्रिकोणी कपडा कट केलेला आहे त्याला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. डीप म्हणजे मोठा आपल्याला एकच लटकन जे आहे ते बनवून घ्यायचं आहे. तर कपड्यापासून अशा पद्धतीने तुम्ही लटकन जे आहेत ते बनवून घेऊ शकतात. तर हे मी तयार करून घेत आहे दोन्ही जे आहेत ती. तर अशा पद्धतीने हे तयार झालेले आहेत, पाहू शकतात. खूप मोठे मोठे असे बनवलेले आहेत. तर वेअर केल्याच्या नंतर खूप छान मध्ये असे दिसतात. तर नक्की तुम्ही तुमच्या ब्लाऊजला अशा पद्धतीने बनवून घेऊ शकतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात. तर खूप छान मध्ये वेअर केल्यानंतर खूप छान असा दिसतो हा बॅकनेकचा बोटनेक ब्लाऊज डिझाईन गळा. तर तुम्हीही तुमच्या ब्लाऊजला अशा पद्धतीने बनवून घेऊ शकतात. तर चला मैत्रिणींनो, काळजी घ्या. पुढील व्हिडिओमध्ये भेटूत लवकरच. तोपर्यंत बाय.